काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे सरकारात येईल त्यांची धोरणं त्यांची अंमलबजावणी नीट व्हावी असं तुम्ही करा. अर्थातच तर तुमची ब्लूप्रिंट असेल आणि ती ब्लूप्रिंट एक मिनिट आहे त्यांनी करावी असं तुमचं मत आहे. आता वीज निर्माण करणं याला काही ब्लूप्रिंट लागत नाही. ही वीज किती दिवसात तुम्ही ह्या कारखान्यांना परवानगी देणार आहात, कुठे कुठे होणार आहे, काय काय होणार आहे, त्याच्यात पोल्युशन होता कामा नये, ही गोष्ट घडता कामा नये, असलेल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवरती त्याचा त्रास होता कामा नये. याच्यातनं कशी तुम्ही वीज प्रकल्प उभे करणार आहात सांगा ना. ही गोष्ट त्यांच्या समोर सतत उभी केल्याशिवाय ते बोलणार नाही. ते नाहीतर काय त्यांचा आनंदच चालू. त्याच्यामध्ये जमिनीचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये पुनर्वसन कायद्याचा प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये विरोधी पक्ष इतकी जमीन आहे महाराष्ट्रामध्ये, इतकी जमीन पडली. अहो मंत्र्यांना जमिनी घेता येतात, प्रकल्पांना देता येत नाही. या सत्ताधाऱ्यांच्या हजारो एकर जमिनी आज महाराष्ट्रामध्ये आहेत, पण महाराष्ट्र देशातनं हुरपळून निघतोय त्याच्यासाठी जमीन मिळत नाही. तुम्हाला एक इंच जमीन मिळत नाही. असं होऊ नाही शकत. या सगळ्या गोष्टींवरती आता तुम्ही म्हणाल की कसा ते बघा पुढे त्याच्यावरती अंकुश असल्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाही, या होणार नाही. सरकारमुळे आमच्याकडे पैसे उभे राहतात. मग गुजरातने काय केलं ते फॉलो करा, आंध्र प्रदेशने काय केलं ते फॉलो करा, कर्नाटकाने काय केलं ते फॉलो करा. माझ्यावरती आत्ता जनतेने जी जबाबदारी टाकलेली आहे ती पूर्ण कशी करायची हे माझं आत्ता काम. आणि लोकांना ती गोष्ट कळेल, समोर येईल. दूध का दूध पाणी का पाणी. विधानसभा म्हटल्यानंतर जिथं संसदीय आयोग आली, धनंजय मार्गाने प्रयत्न आले, हे पण मार्ग कारण राहतील की रस्त्यावरची तुमचा जो दुधारी तलवार. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार हे साध्या बहुमतापर्यंत ते आलेलं आहे, पण तरीही अजून कम्फर्टेबल मेजॉरिटी त्यांची नाही आहे. मनसेकडं काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या नेत्यानं पाठिंब्यासाठी तुम्हाला संपर्क केला तर आम्ही असं ऐकतो की तुमचा पक्ष सुद्धा फोडण्याचा प्रयत्न काही नेते करतायत. अफवा असतात होतो अफवा कुठून टिकू शकतं तुम्हाला पण कळतो. वचकनामा तुम्ही जो जाहीर केला त्या वचकनाम्यामध्ये किती कामं पूर्ण होतील असं तुम्हाला जेन्युइनली वाटतं? ते किती कामांच्या मागे आम्ही लागतोय हे सगळ्यात महत्वाचं. किती काम कसं आहे ही कामं पूर्ण करून घेणं. आज मला 13 आमदार आले बरं का, त्याचा आनंद आहे, परंतु ते समाधान नाही. यांच्या मार्फत किंवा उद्या वाढत जाणाऱ्या अनेक जी काही लोक जबाबदारी माझ्यावरची टाकतील बरं का, की ज्या माझ्या आमदार येतील, सगळे नगरसेवक येतील, खासदार येतील, जे काय यांच्या मार्फत ती कामं होत आहेत की नाही. नाहीतर त्या कागदाला काय असतं. तर किती झाले, किती जाहीरनामे किती झाले, तेच जाहीरनामे आपण वाचतो आणि तीच गोष्ट करतो. कधी होणार ती गोष्ट. मला आपण कुठची गोष्ट एखादी करतो त्याला मला नक्की मला एकट्या अनेक लोकांना पण त्याला रिझल्ट पाहिजे. रिझल्टच मिळणार नसेल काय उपयोग होतो. 1985 नंतर सगळ्यात कमी जागा शिवसेनेच्या आलेल्या आहेत. तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटते? मला त्या विषयातच बोलायचं, माझ्या विषयाबद्दल बोलायचं. पण एक राजकीय नेता म्हणून तुम्ही कसं अनालिसिस करता की शिवसेनेला मला मी इतर ठिकाणी पाहण्यापेक्षा मी माझ्या पक्षाकडे पाहणं जास्ती महत्वाचं समजतो. कारण मी कुठे आता या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करत असतो. राजकीय नेता म्हणून तुम्हाला त्याचं अनालिसिस तरी करावं लागेल की शिवसेनेला का जागा मिळाल्यामुळे भाजपपेक्षा शिवसेनेची त्यांनीच करावं. मी कशाला करतो. मला सांगा की याच्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं या एवढ्या कमी जागा मिळाल्यामुळे शिवसेनेत फूट पडेल? नाही मला नाही. तर तो पक्ष त्यांनी सांभाळावा, तरी बघावा. तुमच्यावरती जो आरोप होत होता की तुम्ही मतविभाजन करता म्हणून, आता माझ्या आमदार निवडून आले की आता कसलं मतविभाजन असं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या जर माझ्या पक्षामध्ये काही चुकलं तर मी त्या पक्षात आत्म लक्ष घालून बघणं आवश्यक आहे. समोरच्यांवरती टाकून काय होणार. आपलं अपयश झाकण्यासाठी समोरच्यांवरती आरोप करणं सोपी गोष्ट आहे, तर त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होतो. सामान्य टीका केली तरुणांवरती की त्यांना शिवसेना समजली नाही. मग याची उत्तर तरुणच देतील ना. तर मी काय उत्तर देणार. मला असं वाटतं तरुणांनी उत्तर दिलं आहे त्याच्यावर. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप एकीकडे असणार आणि दुसरीकडे तुमचा 13 आमदारांचा हा ब्लॉक असेल. अशा वेळेला फ्लोर कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतात, विधानसभेमध्ये ज्या वेळेला सरकारच्या विरुद्ध एखादा मुद्दा मांडायचा असतो त्यावेळेला या तिघांमध्ये कशा प्रकारे जे महाराष्ट्र हिताचं असेल ते तिकडे बोललं जाईल. बरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडनं जर समजा अशी भूमिका असेल तर आम्ही ते बोलतात म्हणून विरोध करणार असेल काय भाग नसतो. तसा शिवसेनेचा कोणाच. सो ती गोष्ट करून घेणं
होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, कुठच्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठच्याही इगो आणि ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्या बाकीच्या गोष्टी खूप छोट्या आहेत, गोष्टी क्षुल्लक गोष्टी. म्हणजे मुख्यमंत्री पद असू देत नाही, तो वर्षा बंगला असू देत त्याचा अजून कुठच्याही गोष्टी ज्या अत्यंत क्षुल्लक फालतू गोष्टी आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न हे मोठे आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, त्याची सोडवणूक होणं हे सगळ्यात महत्वाचं नाही का. उद्या ह्याचे हे कुठे इगो घेऊन बसणार तुम्ही. लोकांना काय हवंय, लोकांना हे प्रश्न सुटल्याची म्हटलं, मला हे प्रश्न सुटल्याची म्हटलं. मी तुम्हाला मला मागे मी बोललो होतो की सर सूर्य उगवण्याची मतलब हो पुढचं कोंबडं हरवते त्याची काय लोकांना घेणे नाही. सरकारवरती दबाव टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंबरोबर सुद्धा कोऑर्डिनेशन करावं तुमची मागणी. उद्धव ठाकरे हा विषयच येत नाही. शिवसेना म्हणतो तिथला जो पक्ष आहे जे महाराष्ट्र हिताचं जे असेल ते माझ्याकडे तिकडे होईल, ते घडेल, हा विषयच येत नाही. शरद पवारांनी काल आयोजित लोकमतशी बोलताना त्यांनी अशी एक प्रतिक्रिया व्यक्त केली की बाळासाहेबांनी त्यांची सूत्र जी दिली होती, शिवसेनेची सूत्र दिली होती, त्यांच्यापेक्षा राज ठाकरे यांना जास्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे नेतृत्व करता असं शरद पवार म्हणताय. पवार तुम्ही काय बोलतो माहिती मला काय त्याच्यावर लोकांमध्ये ही भूमिका आहे की शिवसेना तरी कोण हा जो मुद्दा आहे याच्यावरती मी आता ते खूप ते सगळं गोष्टी मागे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला आता त्या विषयामध्ये पण मला काही बोलायचं नाही. आणि मला जी वाटतं करायची, मला ज्या गोष्टी करून घ्यायच्या त्याच्यासाठी मला विचार करणं गरजेचं आहे. ती पावलं टाकत मी पुढे जातो. बाळासाहेबांचा वारसदार खाली तुम्ही या निवडणुकीला असं जे बोललं जातं याला काय अर्थच झालं त्या गोष्टीला. मी मागे सुद्धा आपल्याला बोललो होतो की उद्या जर माझ्या हातून जर महाराष्ट्राचं चांगलं काम झालं तर बाळासाहेबांना नक्की निश्चित समाधान मिळेल, आनंद होईल, पवार साहेबांनी होईल. बाळासाहेबांची बोलणं काय झालं होतं का निवडणुकीच्या या सगळ्या किंवा निवडणुकीच्या नंतर तुम्हाला यश मिळाल्यानंतर बाळासाहेबांचं संकट